नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हृदयरोग आणि मधुमेहावरती मात, अर्थातच डायबिटीज, गोळ्या, इन्सुलिनपासून मुक्ती आणि त्यासाठी असणारे माधवबागचे निवासी उपचार. आजचा कार्यक्रम विशेष ह्या अनुषंगाने आहे की 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणजेच वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून अवेअरनेस, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. आणि त्याच अनुषंगाने आजचाही कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर दीपाली देशमुख मॅडम. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देऊ इच्छितो डॉक्टर दीपाली देशमुख मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की आता माधवबागच्या क्लिनिक्स आणि हॉस्पिटलमध्ये एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला मधुमेह, हृदयरोग, थायरॉइड, उच्च रक्तदाब, पॅरालिसिस, स्ट्रोक सारखी समस्या आहे किंवा त्याच अनुषंगाने येणारी ओबेसिटी किंवा लठ्ठपणा आहे, किडनी विकार आहेत, फॅटी लिव्हर सारखी समस्या आहे, हायपरलिपिडेमिया म्हणजे कोलेस्ट्रॉलची समस्या आहे किंवा डायबिटीसची असणारी कॉम्प्लिकेशन्स ज्याच्यामध्ये डायबेटिक फूड, डायबेटिक न्यूरोपॅथी किंवा त्या अनुषंगाने डोळ्यांचे आजार म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी सारखी समस्या, ह्या सर्व समस्यांचं निराकरण करता येणं शक्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे माधवबागचे निवासी उपचार आहे ते आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता प्राप्त पावलेले आहेत. संशोधनपूर्ण अशा ह्या उपचार यांच्या संदर्भातले शोधनिबंध आज जागतिक वैद्यकीय नियतकालिकातून प्रसिद्ध पावलेले आहेतच, पण एकंदरीतच माधवबाग हॉस्पिटल्स आणि असणारी क्लिनिक्स यांना आता गुणवत्तेचं प्रमाणपत्र म्हणजेच क्वालिटीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. NABH ॲक्रेडिटेशन किंवा त्याच अनुषंगाने विविध गुणवत्तेची प्रमाणपत्र मिळालेली आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना आजपर्यंत 200हून अधिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत वैद्यकीय ब्रीदवाक्य ठेवून आज 350हून अधिक क्लिनिक महाराष्ट्र आणि भारतभर कार्यरत आहेत आणि 650हून अधिक डॉक्टर्स आपल्याला अहोरात्र सेवा देत आहेत. जी 4 निवासी हॉस्पिटल्स आहेत ती विशेष करून खोपोली, नागपूर, त्याच अनुषंगाने बडोदा आणि विशाखापट्टणम या ठिकाणी आपल्याला अहोरात्र सेवा देत आहेतच. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 350हून अधिक क्लिनिक आणि 650हून अधिक डॉक्टर्स आपल्याला अहोरात्र सेवा देत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सांगायचं आहे की सर्व हे जे उपचार आहेत माधवबागचे ते आता विमा योजनेअंतर्गत आपल्याला घेता येणं शक्य आहे. म्हणजे मेडिक्लेम फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध झालेली आहे. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माधवबागने 12,000 रुपयांच्या असणाऱ्या चाचण्या आणि उपचार जे हृदयरोग, मधुमेहाशी निगडीत अशा ह्या चाचण्या आणि उपचार आहेत हे आपल्याला केवळ 2,500 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन, ECG, 2D इको, स्ट्रेस टेस्ट, JLS सारख्या चाचण्या, मधुमेहासाठी लागणारी HbA1c ही जी गोल्ड स्टँडर्ड चाचणी आहे ती, आणि त्याच अनुषंगाने जेवण, पंचकर्माचे उपचार आणि संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला 12,000 रुपयांच्या ऐवजी केवळ 2,500 रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा माधवबागचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्यावर आपण फोन केल्यानंतर माधवबागचे तज्ज्ञ आपल्याला कॉलबॅक करून संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने आपण आजचा कार्यक्रम करत आहोत, वर्ल्ड डायबिटीज डेच्या निमित्ताने. आणि अर्थातच पहिला जर का प्रश्न कोणताही लोकांच्या मनात येतो तो आहे की मधुमेह म्हटलं की गोळ्या आणि इन्सुलिन हे आलंच. तर गोळ्या, इन्सुलिनच्या व्यतिरिक्तही आपल्याला मधुमेहावरती मात करता येणं शक्य आहे का? मधुमेह किंवा असणाऱ्या गोळ्या, इन्सुलिनपासून मुक्त जीवन जगता येणं शक्य आहे का मधुमेहांसाठी? काय सांगता येईल? नक्कीच आहे. गोळ्या, औषधं न घेता, इन्सुलिनची टोचाटोची न करता आपण मधुमेहापासून मुक्त होऊ शकतो 90 दिवसामध्ये. आणि असे 1 किंवा 2 पेशंट नाही तर लाखो पेशंटनी त्यांचा डायबिटीज रिव्हर्स केलेला आहे फक्त आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. ह्या अंतर्गत डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म, मेडिसिन अशी 7 दिवसाची निवासी चिकित्सा असते. ज्यांना इन्सुलिन चालू आहे, 100 युनिट इन्सुलिन चालू आहे, ज्यांची HbA1c जी गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे की मागील 3 महिन्याचा ॲव्हरेज इन्सुलिन आपल्याला सिक्रेशन किती होते हे समजते, जी 15 आहे, 16 आहे, असे रुग्ण. आणि त्यासोबत ज्यांना पायांच्या तळव्यांची आग होते, पाय दुखतात, वीकनेस वाटते, जिने चढल्यानंतर दम लागतं, लिथार्जी वाटते, काम करण्याची इच्छा होत नाही आहे, सारखं युरिनला जावं लागते, युरिनच्या ठिकाणी जळजळ होतीये, खाज येते, सारखा इचिंग होते, असे सगळे रुग्ण. किंवा
सगळ्या शरीराला इचिंग होतीये, डोळ्यांना जडपणा वाटतंय, डोळ्यांची आग होतीये किंवा जास्त प्रमाणात भूक लागते, जास्त प्रमाणात तहान लागते, थोडीशी चक्कर येते, हातापायांना मुंग्या येत आहेत, हात बधीर होत आहेत, कुठली गोष्ट उचलली की त्यांना ती उचलता येत नाहीये, असे जे लक्षणं दिसत आहेत हे डायबिटीजच्या पूर्वरूपामध्ये दिसत आहेत. आणि बऱ्याच वेळा जे दात घासले तरी आपल्याला दात घासल्यासारखं न वाटणे, तोंडामध्ये लाळ सारखी सारखी येणे, दुर्गंधी येणे तोंडातली किंवा चिकटपणा वाटणे, हे सगळी जी लक्षणं आहेत डायबिटीजच्या पूर्वरूपातली आहेत. तर ही जर लक्षणं दिसत असतील तर शुगर टेस्ट करणं, HbA1c टेस्ट करणं, त्यासोबतच हे टेस्ट करून त्याच्यावर ट्रीटमेंट पण घेऊन आपण डायबिटीजपासून मुक्त होऊ शकतो 90 दिवसामध्ये. आणि त्याच्या उपर आपण GTT म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे 75 ग्राम साखर खाऊन पुन्हा 2 तासांनी साखर बघितली तरी ती नॉर्मल आलेली आहे, म्हणजे आपण डायबिटीज मुक्त झालेलो आहोत. हे पण टेस्ट आपण करून पेशंटची घेतो. जवळजवळ आपण इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आपलं हे रेकॉर्ड झाले की 799 जणांची GTT नावाची टेस्ट आपण एकाच वेळी कंडक्ट केली मागच्या 17 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे निमित्त. आणि त्याच्यामध्ये ते GTT पास झालेले कितीतरी रुग्णांचा आपण सत्कार केला की त्यांनी डाएट, त्यांनी एक्झरसाइज, त्यांनी हे सगळं प्रॉपर फॉलो केलं म्हणून ते डायबिटीजपासून मुक्त झाले. आणि ते काही 1 किंवा 2 दिवसासाठी नाही तर अजूनही ते पेशंट डायबिटीज मुक्त आहेत. मेरा नाम हरिमोहन मेहता, मुझे डायबिटीज लगभग 10 साल से। खपोली का नाम मैं क्या कहते हैं कि मेरे दोस्त हैं एक, वो यहाँ से ट्रीटमेंट लेके गए थे, वो बताया क्या कि नहीं वहाँ जाने के बाद कुछ उपचार आयुर्वेदिक वहाँ हो सकता है। इधर आने के बाद मेरा ट्रीटमेंट पंचकर्म हुआ, बाकी योगा, एक्सरसाइज, फूड हैबिट, मतलब लगभग 3 kg नियर अबाउट रिड्यूस हुआ। माधव बाग आने के बाद मेरा BP कंट्रोल हुआ, शुगर कंट्रोल हुआ, बाकी और सारा रीडिंग जो था ये सारा कंट्रोल हुआ, ये माधव बाग के कारण। आपल्याला माहितीच आहे की मधुमेह म्हटलं की त्याच्या अनुषंगाने येणारी विविध कॉम्प्लिकेशन आहेत. त्यातलं पहिलं आहे ते अर्थातच हृदयरोग, पण त्याच्याच बरोबरीने उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे, पॅरालिसिस स्ट्रोक सारखी समस्या आहे ज्याला पक्षाघात, अर्धांगवायूही म्हटलं जातं, ज्याच्यामुळे लुळेपणा येतो किंवा त्याच अनुषंगाने त्याच्या पुढे जाऊन हार्ट फेल्युअर सारखी समस्या दिसते आपल्याला, कधी कधी ब्लॉकेजेस सारखी समस्या दिसते, फॅटी लिव्हर, किडनी विकार आहेत, डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक फूट सारखी समस्या आहे, डोळ्यांचे आजार आहेत. मधुमेहामुळे हे असंख्य उपद्रव निर्माण होत असतात. तर ह्याचं एक समूळ उच्चाटन करायचं असेल तर आपल्याला माधवबागच्या उपचारांची कास धरायची आहे. आणि हे आता माधवबागचे उपचार संपूर्ण विमा योजनेअंतर्गत आपल्याला उपलब्ध आहेत. कॅशलेस फॅसिलिटी, मेडिक्लेम फॅसिलिटी उपलब्ध आहे. आणि विशेष करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 12,000 रुपयांच्या चाचण्या आणि उपचार केवळ आपल्याला 2,500 उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. मॅडम, अर्थातच मधुमेहाचे उपद्रव खूपच आहेत. सो ही जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ही काय काय आहेत आणि कशा रीतीने यांचं निराकरण केलं जाऊ शकतं, काय सांगा? तर डायबिटीज झाला की हृदयाला त्रास होतोच, म्हणून वेळोवेळी त्याची तपासण्या करून घेणं की डायबिटीजमुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय का, त्याच्यासाठी स्ट्रेस टेस्ट करणं, 2D इको GLS, कार्डियाक इम्पेडन्सोग्राफी, अशा वेगवेगळ्या टेस्ट करून घेणं, HbA1c नावाची टेस्ट करून घेणं की जेणेकरून आपली हृदयाची कंडिशन कशी आहे, किडनीची कंडिशन कशी आहे, लिव्हरची कंडिशन कशी आहे, डायबेटिक न्यूरोपॅथी जी होते त्याची कंडिशन कशी आहे, हे सगळे जे कंडिशन्स आहेत ते आपल्याला आपल्या योग्य निदान करण्यासाठी जे इन्व्हेस्टिगेशन आपण करत असतो त्याच्यातून दिसत असतं. त्यामुळे वेळोवेळी तपासण्या करून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जे काही छोटे छोटे कॉम्प्लिकेशन आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण जर आपण ट्रीटमेंट केली तर पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन सॉल्व्ह होतात. डायबिटीज तर नॉर्मल होतोच, पण हृदयाला जो त्रास होत असतो तो कमी होतो. किडनीला जर क्रियाटिनिन वाढत असेल की ते 2 झाले, 3 झाले, 5 झाले तर ते आपल्याला कमी करण्यासाठी काम होऊ शकतं. पुन्हा तुमचं फॅटी लिव्हर झालेलं आहे तर इन्सुलिन रेजिस्टन्स होतं, ते कमी होताना दिसून येतं. त्यासोबतच डायबिटीजचं कॉम्प्लिकेशन म्हणून रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते, त्याला काठीण्यता आणि मग ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर कंटिन्युअस जास्त असेल की मग पॅरालिसिसचा अटॅक, मग स्ट्रोक येणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. नसांची ताकद कमी होणे, पुन्हा पायात
पायांच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेजेस होणे, त्याला पेरिव्हेस्क्युलर डिसीज म्हणतात, आणि त्याच्यामुळे पाय दुखणे, बिलकुल चालताना त्रास होणे, पायावर सुजणे, पाय काळा निळा पडणे, असे विविध जे रुग्ण आहेत त्यांची जर आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही ट्रीटमेंट केली तर नक्कीच हे कॉम्प्लिकेशन पण सॉल्व्ह होतात, डायबिटीज पण रिव्हर्स होतो, ब्लड प्रेशर पण रिव्हर्स होतो. फक्त तुम्हाला काय कष्ट करायचे तर आम्ही जे सांगू ते सगळं तुम्ही प्रॉपर फॉलो केलं, डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म, मेडिसिन, ही 7 दिवसाची निवासी चिकित्सा केली तर नक्कीच आपण हे सगळे कॉम्प्लिकेशन डायबिटीजमध्ये होणारे सॉल्व करू शकतो. मेरा नाम योगिनी अविनाश भट्ट है. मेरी छाती में 6 महीने से थोड़ा सा भर जैसा लगता था. इधर आई माधव बाग में तो अभी कम हो गया. इधर का पंचकर्म भी बहुत अच्छा है, इधर का डॉक्टर लोगों का स्वभाव भी बहुत अच्छा है. पहले मुझे दम लगता था, चल नहीं पाती थी, एक राउंड भी नहीं लगाती थी. अभी मैं 10 राउंड लगाया आज. मेरी हेल्थ भी अच्छी है, मुझे बहुत पसंद आया है माधव बाग इधर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता माधवबागचे निवासी उपचार सर्व विमा योजनांवरती आहेत आणि 12,000 रुपयांच्या चाचण्या आणि उपचार आपल्याला केवळ 2,500 रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आता आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेचा उल्लेख केलात आणि मला वाटतं हृदय विकारासाठी ही एक सर्वोत्तम उपचार आहे असं म्हणायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लॉकेजेससारखी समस्या दिसते किंवा हार्ट फेल्युअरसारखी समस्या आहे. तर एकंदरीतच हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा ही काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे प्रेक्षकांना आणि त्याचा उपयोग कसा होतो. संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही 6 ते 7 दिवसाची माधव हॉस्पिटलची निवासी चिकित्सा आहे. आपली ही आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली ती सगळी आपण ह्या 7 दिवसामध्ये फॉलो करतो. म्हणजे सकाळी ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठ, म्हणजे सकाळी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 8:30 पर्यंत दिवस असतो. त्याच्यामध्ये दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश असे जे आयुर्वेदाने जे डिटॉक्सिफिकेशनसाठी सकाळी सांगितलेलं आहे ते सगळं आपण करून घेतो. त्याच्यानंतर अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो. दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं, जी आपली मेन ट्रीटमेंट आहे संपूर्ण हृदय शुद्धीकरण. ह्यामध्ये हे जे काही स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती आपण करतो त्याच्याने पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. म्हणजे जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून आपण हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. हार्टचा ब्लड सप्लाय वाढला की म्हणजे नॅचरल वेनी बायपास झाली की जे काही हृदयासंबंधित ब्लॉकेजेस असल्यामुळे जे काही लक्षणे दिसत आहेत की जिने चढल्यानंतर दम लागतोय, छातीत दुखतंय, पाठीत दुखतंय, उजव्या साईडला छातीत पाठीत दुखतंय, घशात आवळल्यासारखं होतंय, फक्त दात दुखतायत, चक्कर येते, कधी धडधड होते, फक्त पाय दुखतायत, वीकनेस वाटतोय किंवा पोटामध्ये पाणी भरते, पायावर सूज येते, छातीमध्ये पाणी भरते, रेस्टलेस फील होते, हे सगळी जी लक्षणं आहेत ते हृदयाला रक्तपुरवठा कमी होण्याची आहेत. हा हृदयाचा रक्तपुरवठा आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने वाढला की ही सगळी लक्षणं कमी होणार आहेत. त्याच्यामध्ये आपण विविध टेस्ट करून पेशंटला इम्प्रूव्हमेंट दाखवतो आणि ते फॉरेवर चांगले राहण्यासाठी आपण MIB पल्स ॲप, डाएट बॉक्स हे सगळं फॉलो केलं तर नक्कीच आपण डायबिटीजमुळे होणारे कॉम्प्लिकेशन सोबतच आपले ब्लॉकेजेसची ट्रीटमेंट, पुन्हा तुमचं हार्ट फेल्युअरचे जे पेशंट आहेत त्यांचा आपण लाईफस्पॅन वाढवून देतो आणि सारखं त्यांना जे हॉस्पिटलायझेशन करावं लागतं की पाणी भरतंय म्हणून जे ॲडमिशन करावं लागतं ते सगळे कॉम्प्लिकेशन सॉल्व्ह होतात. हे आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमुळे. जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने मला आवर्जून सर्वेक्षकांना सांगायचे की आपल्याला जर का डायबिटीस, गोळ्या, इन्सुलिनपासून मुक्त जीवन जगायचं असेल तर आपण माधवबागच्या CDC उपचारांची कास धरा. ह्याच अनुषंगाने थायरॉइड सारखी समस्या किंवा ब्लड प्रेशरच्या गोळ्या आपल्याला आयुष्यभर खायच्या नसतील, आपल्याला जर का ब्लड प्रेशर, थायरॉइडच्या गोळ्या बंद करायच्या असतील तरी आपल्याला माधवबागचे निवासी उपचार एक वरदान स्वरूपाचे आहेत. एवढंच नव्हे तर डायबिटीसची विविध कॉम्प्लिकेशन्स ज्याच्यामध्ये डायबेटिक फूड, डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक्सचे असणारे डोळ्यांचे आजार म्हणजे रेटिनोपॅथी, किडनी विकार, डायबेटिक नेफ्रोपॅथी ज्याला म्हटलं तर फॅटी लिव्हर सारखी समस्या आहे, लिपिड्स आपले म्हणजेच कोलेस्ट्रॉल वाढलेले असतील किंवा याच अनुषंगाने असणारे ओबेसिटी, लठ्ठपणा, ह्या सगळ्यांचं एकत्रित निराकरण करायचं असेल तर फक्त मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. माधवबागचे हे सर्व उपचार आता विमा योजनेअंतर्गत म्हणजेच मेडिक्लेम फॅसिलिटी उपलब्ध आहे. पण 12,000 रुपयांच्या चाचण्या आणि उपचार आपल्याला केवळ 2,500 रुपयामध्ये या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आता आपण सांगितलं की केवळ निवासी उपचार नव्हे तर त्यानंतर सुद्धा रुग्णाला संपूर्ण बरं ठेवण्यासाठी आपण डाएट बॉक्स देता, MIB पल्स ॲप सारखी जी एक मी म्हणेन सुविधा उपलब्ध आहे, तर याविषयी काय सांगता येईल?
आता MIB पल्स ॲप हा माधवबागचा मेन ॲप आहे की जेणेकरून आपण एक 7 दिवस झाल्यानंतर पेशंटचं काय असे प्रश्न विचारले जातात, तर 7 दिवसानंतर सुद्धा पेशंटचं प्रॉपर मॉनिटरिंग होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण MIB पल्स ॲप नावाचा आपला ॲप डेव्हलप केलेला आहे. त्यामध्ये जवळजवळ 20,000हून जास्त पेशंटचे टेस्टिमोनियल आहेत. त्यासोबत त्यांचे रोज ऑनलाईन लाईव्ह एक्झरसाइज सेशन होतात. त्यामध्ये डाएटचे सेशन पेशंटला दिले जातात. त्यामध्ये पेशंटला कशा प्रकारे त्यांचा डाएट बॉक्स बनवायचा आहे, कसं जेवण बनवायचं आहे, प्रॉपर त्यांचे जर पॅरामीटर्स म्हणजे त्यांना हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर रोज त्याच्यामध्ये इन करायचं आहे. त्याच्यामध्ये जे काही चेंजेस दिसत आहेत ते मागच्या साईडला डॉक्टर बघून ते सगळं बघत असतात की त्यांचं कुठलं पॅरामीटर वाढलेलं आहे. सपोज त्यांची शुगर 50 येते तर मग लगेच त्यांची गोळी कमी होते. हे सगळं रोजच्या रोज पेशंटचं आपण ऑब्झर्वेशन करत असतो आणि त्या कारणास्तवच आपल्याला पेशंटच्या 90 दिवसामध्ये डायबिटीज, पुन्हा ब्लड प्रेशर आणि हे ब्लॉकेजेसचे पेशंट ज्यांना एकदम सिरियसली की तुम्हाला इंटरव्हेन्शन केल्याशिवाय काही खरं नाही आहे असं सांगितलं जातं, ते पेशंट व्यवस्थित त्यांचे ट्रीटमेंट घेऊन चांगले होतात. ते आणि फक्त हे मॉनिटरिंग खूप महत्त्वाचं आहे. हे पेशंट जे कॉम्प्लायन्स व्यवस्थित देतात त्याच्यामुळे त्यांचा डिसीज रिव्हर्स होण्यासाठी मदत होते. मॅडम, अर्थातच या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की 10 लाखाहून अधिक हृदयरोगाच्या रुग्णांवरती यशस्वी उपचार झालेले आहेत माधवबागमध्ये. 1 लाखाहून अधिक मधुमेहाच्या रुग्णांवरती यशस्वी उपचार झालेले आहेत. आम्हाला एखादा केस स्टडी सांगता येईल का? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा हृदयरोगाचं निदान झालं की त्वरित अँजिओप्लास्टी, बायपास सारखा सल्ला दिला जातो, तर हे करण्याची आवश्यकता असते, काय सांगता येईल? माझ्याकडे आता 2 दिवसापूर्वीच पेशंट आले होते. त्यांना गुडघ्यांना खूप त्रास होत होता, त्यांना चालताही येत नव्हतं आणि त्यांना अचानक छातीत दुखायला लागलं आणि छातीत दुखतंय म्हणून ते डॉक्टरांकडे गेले. तर त्याच्यामध्ये त्यांना दाखवलं की अरे ECG मध्ये चेंजेस आहेत आणि तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलाय. हार्ट अटॅक येऊन गेलाय म्हणलं की जी पॉझिटिव्ह आली होती तर डायरेक्ट त्यांचं मग त्यांना थ्रोम्बोलाइज करण्यात आलं आणि अँजिओग्राफी झाली. तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस दिसत होते आणि त्यांना आधीच डायबिटीज पण होतं आणि ब्लड प्रेशर पण होतं. मग हे कॉम्प्लिकेशन डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि आर्थरायटिस याच्यामुळे त्यांच्या अजून त्यांचे ब्लॉकेजेस हे दिसले होते. मग आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही 7 दिवसाची निवासी चिकित्सा त्यांना सांगितली आणि मग त्यांच्या रिलेटिव्हनी बाहेरच्या सगळ्या पेशंटला विचारलं की खरंच असं होतं का. तेव्हा त्यांनी हो सांगितल्यानंतर मग ते आपल्याकडे ॲडमिट झाले आणि त्याच्यात पहिल्या दिवशी पेशंटला गुडघ्यांमुळे चालता येत नव्हतं. मग आपण फिजिओथेरपी, जानोबस्ती हे सगळे आपली ट्रीटमेंट केली आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी ते चालत होत्या. तिसऱ्या दिवशी तर त्यांनी जवळजवळ 4 राऊंड मारले आणि त्याच्यानंतर त्यांच्या गुडघ्यांचा पण त्रास कमी होत चालला होता, हृदयाची पण ताकद वाढत होती, त्याच्यामुळे दम लागणं, छातीत भरणं, रेस्टलेस होणं हे सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि आत्ता कालच त्यांचा डिस्चार्ज झाला. 7 दिवस झाले होते. त्याच्यामध्ये त्या चालत म्हणजे जे व्हीलचेअरवर आल्या होत्या ते चालत गेल्या. त्यांचा दम पण कमी होता, त्यांना जे त्रास होत होता ते सगळे कमी झालं होतं आणि सोबत जे आपण टेस्ट केलं 6 मिनिट वॉक टेस्ट, 2D इको, त्याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट आपल्याला झालेली दिसत होती. आता याच्या पुढे आपण रिव्हर्स डाएट बॉक्स दिला, एक्झरसाइजचे सेशन दिलेले आहेत, ते सगळे प्रॉपर फॉलो करून म्हणजे हे तर आजचे पेशंट आहेत पण आधीचे जे 10 दर महिन्याला आपले जवळजवळ 200 ॲडमिशन होत असतात आणि बरेच UPहून पुन्हा म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर अनेक ठिकाणाहून, आता माझ्याकडे मागच्या महिन्यात तर केनियाचा पण पेशंट आला होता. असे विविध ठिकाणाहून बाहेरच्या देशातून पण पेशंट येत असतात आणि ते एकदम चांगले होऊन जातात. एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आत्ता जाता डॉक्टर दीपाली देशमुख मॅडमने, ज्या माधवबाग हॉस्पिटल्सच्या OPD हेड आहेतच, पण विशेष करून आजच्या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला अजून सर्वेक्षणाला सांगायचे की आपल्याला जर का मधुमेह असेल तर आपल्याला निराश होण्याची गरज नाही. आपण डायबिटीज गोळ्या, इन्सुलिनपासून मुक्त जीवन जगू शकता. माधवबागच्या निवासी उपचारांनी हृदयरोगावरती मात करू शकता. ब्लॉकेजेस सारखी समस्या आहे, हार्ट फेल्युअर आहे, पॅरालिसिस, स्ट्रोक ज्याला पक्षाघात, अर्धांगवायू, लोळेपणा म्हटलं जातं, किडनी विकार आहेत, फॅटी लिव्हर आहे, डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक फूट सारखी समस्या असो, हायपरलिपिडेमिया ज्याला कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणतो आपण, किंवा त्याच अनुषंगाने ओबेसिटी, लठ्ठपणा आहे, गुडघेदुखी, सांधेदुखी आहे, ह्या सर्व आजारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवर
संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आता माधवबागचा हेल्पलाईन नंबर आहे. या ठिकाणी मिस कॉल दिल्यानंतर माधवबागचे तज्ज्ञ आपल्याला कॉलबॅक करून संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. माधवबागचे निवासी उपचार आता सर्व विमा योजनांतर्गत आहेतच उपलब्ध. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी आहेच, पण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 12,000 रुपयाच्या चाचण्या आणि उपचार केवळ 2,500 रुपयामध्ये आपल्याला माधवबागने उपलब्ध करून दिलेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.